तर सगळ्यांची नावं घेत बसलो तर बराच वेळ लागेल. आजऱ्या तालुक्यातील कैलासवासी रवींद्र आपल्याला मागणारी सर्व मंडळी आणि आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी, आजरा कारखान्याचे वाईकरण सुभाष देसाई यांचे सर्व उपस्थित संचालक, आपण तालुक्यातून आलेले सर्व दूध संस्थांचे प्रतिनिधी, चेअरमन, संचालक मंडळ, गोकुळचे सर्व अधिकारी, संस्थांचे सचिव, पत्रकार बंधू आणि मित्र, कैलासवासी रवींद्र आपटे साहेबांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अनेक आठवडींना उजाळा मिळाला. अतिशय निरपेक्षपणानं या सहकारामध्ये काम करणारे व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय होता. ते एबीसी ॲग्री होते आणि शेती आणि जमीन आणि दूध आणि जनावर यांच्यावर अतिशय चंदक प्रेम होतं. अनेक वेळा या वस्तू विभागामध्ये ज्यावेळा आमचा मतदारसंघ जोडला गेला त्यापासून सातत्यानं आणि गोकुळच्या संचालक पदापासून आमच्या भेटीगाठी होत असत. या संस्थेची खडानखडी माहिती असणार, अनेक प्रश्नांची जाण असणार आणि स्वतः खडाचा शेतकरी असणारा आणि स्वतः या दूध आणि जनावरांच्यावर प्रेम करणारे असे कैलासवासी रवींद्र आपटे साहेब होते. आणि म्हणून 25-30 वर्ष या गोकुळमध्ये संचालक म्हणून, चेअरमन म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याचा उल्लेख मराठी वक्त्यांनी केला की सहकारी संस्थेमध्ये राहून सुद्धा अतिशय पारदर्शी कारभार करता येतो, अतिशय प्रांजळपणानं, अतिशय निष्पक्षपणानं अशी काम करण्याची त्यांची पद्धत होती. मला आज आठवण येते कैलासवासी राजाराम देसाई आणि रवींद्र आपटे साहेबांनी. कारण जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या आणि गोकुळच्या अनेक नोकऱ्यांच्या भरतीमध्ये आम्ही आकडे ऐकून त्याला आवाज होतो. पण या दोन्ही विचारांनी चहाला सुद्धा हात लावला नाही. अतिशय प्रामाणिकपणाने ज्यांनी त्याला मतदान केलं, ज्यांना त्यांनी सहकार्य केलं, अशांचाच मुलांना त्यांनी कशाची अपेक्षा न ठेवता या संस्थांमध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला. आपल्याला माहिती की आपल्या या तालुक्यामध्ये या सहकारी संस्थेचं एक चांगलं जाळं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सहकारी संस्था चालवल्या जातात. कैलासवासी अमृतकाका देसाई असतील, कैलासवासी वसंतरावजी देसाई असतील, राजाराम देसाई असतील, बळीरामदादा असतील, अण्णाभाऊ अनेक समूहामध्ये या दोघांनी संस्था स्थापन केल्या आणि राजाराम बापू, रवींद्र आपटे तर एक शोभा या तालुक्यामध्ये अशा पद्धतीची या नेते मंडळीची तयार झाली आणि संस्थाकडून चांगल्या चालवण्याची पद्धत आज या तालुक्यानं शेजाऱ्या एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. या निमित्ताने आज आपण कैलासवासी रवींद्र आपटे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करूया. त्यांच्या ज्या आठवणी वहिनींनी सांगितल्या त्या आपण सगळ्यांनी सांगितल्या त्याबद्दल त्यांना मनापासून आपण श्रद्धांजली अर्पित करूया. आणि आज त्यांच्या आठवणीच्या निमित्ताने आपण त्यांना मानणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की दुर्धर आजाराने त्यांना गाठलं आणि त्यांनी सुद्धा त्या आजाराची खंबीरपणाने मुकाबला केला. कारण कॅन्सर झालेला आहे असं ऐकल्यावर माणूस निम्मा होतो, पण तिथे खंबीरपणानं त्यांनी आजाराचे 2 हात केले. पण जो शेवटी परमेश्वराच्या त्या सगळ्या ज्या दिला असतात त्याच्याकडे माणसाला चालत नाही. त्याचा उल्लेख नांदेडकर त्यांनी संजय शेंगावणी केला की शेवटच्या काळामध्ये त्यांच्याने माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. आजरा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने असतील
मी पुन्हा विधानसभेची निवडणुका ज्यावेळी लढवली त्या निवडणुकीच्या निमित्ताने असतील आणि ज्यावेळेस त्यांचं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी त्यांना घरी बघायला गेलेलो असेल त्यावेळेला त्याचा उल्लेख नामदेवनी केला की त्यांना काय दिलं होतं आता आपण 4 दिवस जगणार नाही आणि त्याने मला भावना व्यक्त केलेल्या होत्या वजन फार कमी झालेलं होतं मला वाटतंय 100-125 किलोचा व्यक्ती त्या शेवटच्या काळात तिथं वजन कमी झालेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं होतं की साहेब तुम्ही आता ओळखलाय काय होणार आहे मग आपली हे संजय शेंगावे नामदेव नागवेकर आणि आपल्या सगळ्या लोकांचं आपण तर आपल्या विभागाचे तुम्ही प्रतिनिधी आहात योगायोगानं उत्तर विभागाचे आपण आमदार आहात मंत्रिपदाची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि या सगळ्यांचा सांभाळ आपण करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली होती आणि परवा गरीबमध्ये मेळाव्यात मी त्याचा विश्वास व्यक्त केलेला होता की केला तरी रवींद्र आपटेंचा आपल्याला जो जिव्हाळा आहे जो प्रेम आहे तशा प्रकारचा जिव्हाळा आणि प्रेम आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू तुम्हाला एखादी आम्ही सोडणार नाही आणि तुम्हाला सर्व संकटाच्या काळामध्ये तुमच्या सर्व अडीअडचणीच्या काळामध्ये मी आणि माझे सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहू असा विश्वास मी त्या दिवशी सुद्धा या मंडळींना दिलेला होता आज त्याचा मी पुनर्विचार करतो आपल्या सर्वांच्या मागं मी माझे सर्व सहकारी काम करायला उभं राहते असा विचार केला आहे आज नवीन वर्षीचा चेअरमन झाला म्हणून आपण सत्कार केला तर म्हणजे मला त्यांना चेअरमन या वेळेला करायचं नव्हतं आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलेला आहे कारण आणि त्यांनाही मी आधीच युवराज पाटलांनी त्यांना म्हणून सांगितलं होतं की या वेळेला मी जिल्हा परिषद बँकेचा चेअरमन आहे मी मंत्री आहे आणि पुन्हा आपण जर एक पद मागितलं लोक देतील कारण शेवटी मी नेता आहे पण तो दिसायला बदल नाही याच्या भावना मी व्यक्त केलेल्या होत्या आणि नवीन पिढी विरोधला गेली होती कारण ते शशिकांत सुरेखांना शुभेच्छा देऊन गेले आणि मग शेवटी आपल्याला माहिती आहे की 2-3 दिवसामध्ये राजकारण आलं हिंदीचा चेअरमन करायचा असा दबाव वाढला नायकांना त्याला त्याने स्वतः मला बोलवावं लागला आणि या चेअरमन पदाची तुला ती त्याच्याकडे द्यावी लागली म्हणून आता जिल्हा परिषदेचा बँकेचा चेअरमन होतानाच मी त्यावेळेला मी नाही म्हणत होतो आता मी त्यांना निश्चितपणे सांगितलं की आता चेअरमन बँकेचा आतापासून जोडायला सुरू करा ज्यावेळेला चेअरमन कोल्हापूरच्या इतक्या दुधाला तिथं चव मुंबईकरांना कधी आवडली नाही गुजरातमध्ये आपल्याला माहिती की मला त्याचा वितरक या 5 वर्षामध्ये या संघाचा एक नेता म्हणून अनेक वितरक माझी चर्चा करतायत लोक चर्चा करतायत की आपल्या जिल्ह्याची शेतकऱ्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती पाणी आणि माती याचा गुण त्यामुळे या दुधाला एक चांगली चव गुढी निर्माण झाली आहे आणि मग ते सांगायचे की आपली लहान मुलं जर दुसरी कुठलीही पिशवी दिली दुधाची किती फेकतात आणि गोकुळचे दिली तर ते तोंडाला लागतात इतका एक चांगला कोडा वडवा मिठास या दुधामध्ये आहे आणि म्हणून म्हैशीचं दूध हे जास्तीत जास्त उत्पादन केलं तर आपला गोकुळ जो आज दूधसंघ आहे तो देशामध्ये अग्रेसर व्हायला मदत होणार आहे त्यांनी 20 लाख संकटाचं उद्दिष्ट सांगितलं मी तर त्यांच्या मागच्या कार्यक्रमाच्या वेळेला 25 लाख दूध संकलन करण्याचं उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवायचं आहे त्यामध्ये म्हशीचं दूध हे जास्तीत जास्त करण्यासाठी आता जे 40,000 अनुदान दिलं जात आहे त्याहीपेक्षा जास्त अनुदान या गोकुळ जिल्हा परिषद बँकेच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत किंवा अनेक महामंडळाच्या मार्फत आपण 3 वेळची म्हशीसाठी कर्ज द्यायची योजना आणलेली आहे आणि म्हणून जिल्हा परिषद बँक सुद्धा आता आम्ही जवळजवळ 33 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरतो आणि गोकुळला तेवढंच इन्कम टॅक्स भरते आणि म्हणून म्हशीचं दूध जर मुंबईमध्ये लागणार असेल आणि आपल्या संकलनाची जर आवश्यकता असेल तर याहीपेक्षा जास्त सवलती देणं आणि त्याला गंभीरपणाने विचार चेअरमनाने संचालक मंडळाने करावा अशी अपेक्षा मी या निमित्ताने करतो
आणि या वर्षभरामध्ये 25 लाखाचा टप्पा गोकुळ दूध संकलनाचा करेल अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्त दिला. आता पहिलीने सुद्धा अनेक अडचणी दूध संस्था ज्या मांडल्या, चेअरमननी मांडल्या, त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ठीक आहे तुमचे डॉक्टर येणं, त्याच्या वेळा ठरवणं, दुधाच्या वेळा ठरवणं, पशुखाद्याचे दर ठरवणं, त्यामध्ये काय असावं, गोदरेज पशुखाद्य का जास्त विकलं जातं त्याचा अभ्यास करणं, या गोष्टी जर आपण केला, परंतु गाभण न जाण्याचं प्रमाण आणि त्याला जर माणसांच्या मध्ये IVF हे तंत्रज्ञान जर विकसित झालं असेल तर जनावरांच्या ते यशस्वी कसे विकसित होईल यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता या संचालक मंडळाची आहे. आणि दुसरा जो महत्वाचा विषय आहे, मी गेले 8 वर्ष या गोकुळच्या चेअरमन ड्युटीनंतर जे राजकारण झपाट्यानं बदललं आणि जे जिल्हा मध्ये 6वा गेअर टाकला, 8वा गेअर टाकला, त्या काही चर्चा सुरू झाल्या, त्यामुळं लोकांच्या तक्रारी सुद्धा माझ्याकडे यायला लागल्या. मी कालच गडिंगमध्ये होतो, तिथे काही उत्पादन मला भेटले, ते म्हणाले खंदा डेअरीचं एका दिवशी 3 लाख रुपयाच्या वासाचं काढलं आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे. मी कालच त्याला फोनवरनं मला सांगितलं. माझी सूचना काय या संचालक मंडळाला, हे दूध वासाचं कमी प्रतीचं काय येतंय हे वास्तविक सचिव जे असतात दूध संकलन करणारे डेऱ्यामध्ये त्यांनी लक्ष देण्याची तर आवश्यकता आहे. परंतु त्याला शंका येते की आमचं दूध साठं होतं परंतु दूध संकलनामध्ये काही घोटाळा झालेला आहे, तर तो माणूस त्या गाडीतून घेऊन त्याच्या समोर कशी तपासणी करता येईल आणि त्याची खात्री कशी देता येईल ही बघण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं आता हे बिलकुल टेस्टर पुढे होतं, आता अनेक अशी मन निघालेली आहे की पाणी किती घातलं हे कळतंय, किती आपण तिथं भेसळ केली आहे ते कळतंय. मी सुद्धा कागदच्या डेअरीचा संचालक होतो आणि त्यावेळेला सुद्धा आपले काहीतरी संचालक हे त्याला आडतदाट असतात, काही उत्पादक आढळून जातात, ते पाणी घेऊन आणतातच. म्हणजे भेसळ ही खाली टप्प्यावर ते 10-15% होते आणि मग ते वाढत जाते. म्हणून आपण त्या जो आपल्याला माहिती आहे तो कोण आहे, त्या सचिवाला तर नक्कीच माहिती आहे कोण भांडण करतोय, त्याला पाहिजे तू देशात थोडे पैसे द्या किंवा मला हे पण दिलं, तुझ्यामुळे आमच्या सगळ्या डेअरीचं नुकसान होतं आणि आपण त्याला करू शकत नाही. जो चांगला असतो, अंगावर येतोय, जो भांडण काढतोय. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या दूध संकलन हे कसं चांगलं होईल, कारण शेवटी हे दूध मुंबईला जातात. आता मला वितरणमध्ये मदत होती, जरा दूध संकलन आपलं कमी झालं ते साहेब पूर्वीसाठी तुमच्या गोकुळच्या दुधाला त्या खापरीसाठी आता साय येतं, म्हणजे साय येणं हा महिलाचा एक फार मोठा त्या दुधाचाही आहे. साय आली की चांगली हे एक त्या महिलांना हे लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून अशी खापरीसाठी साय यायची असेल तर आपलं बिन प्रेशरचं दूध गेलं पाहिजे. आणि आपल्याला कुणाला शंका वाटत असेल तर चेअरमन आणि संचालक मंडळाने त्याचं निराकरण केलं पाहिजे. त्या दूध संस्थेला काय काय मशीन असतील ते सगळ्या मशीन द्या आणि विकत बसण्यापेक्षा त्या मशीन सगळ्या बसवा, परंतु दूध चांगलं कसं येईल. वासाचं आता दूध रुपये होतं ते 4 रुपये गेले, आता 4 रुपयाला 8 रुपये घेतले. परंतु जो दूध घालतोय त्याला मला वाटते 32-33 रुपये घ्यायला द्यायलाच पाहिजे. कारण ते कुणाचं दूध आहे मला काही कळत नाही, ते दुधाचं बिल संस्थेला द्यावं लागतं. मला ते 52 रुपये मशीन किती आहे, त्याला 52 रुपये द्यावं लागतं. तुम्हाला मिळतं 4 रुपये का 6 रुपये, तुमची संस्था अडचण दिली. म्हणून या वासाच्या दुधावर जर चांगला रामबाण औषध असेल तर तुम्ही संकलन चांगलं करणं, गोकुळची चूक असेल तर त्या गाडीतनं जाऊन तपासणं हा एकमेव मार्ग यासमोर दिसतोय. आणि मला वाटते त्या पद्धतीनं आपण काम करावं. बाकीचे अनेक प्रश्न आहेत त्याबद्दल ते अभ्यास करून त्याचं काम करतील आणि जास्तीत जास्त जेव्हा आम्ही मल्टी स्टेट या प्रश्नावर
आमचं आणि सत्तारूढ गटाचं जेव्हा 48 चेअरमन होते आमची मतभेद झाली. तर यापूर्वी मुलगुडच्या रणजित पाटलांच्यामुळं या सत्तारूढ गटाला मी पाठिंबा देत होतो आणि मग माझ्यामुळं आमची सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या पॅनलच्या मागे उभं राहील. परंतु मल्टी स्टेटच्या निमित्ताने आम्ही वेगळी निवडणूक लढवली आणि आम्ही दूध उत्पादकांना शब्द दिला की आम्ही लिटरला किमान 2 रुपये वाढ केल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधानांनो 12 ते 14 रुपये दरवाढ या 4 वर्षामध्ये करण्यामध्ये आम्हाला यश आलं. अनेक नवीन नवीन प्रकल्प आपण काढू शकतो. आता सुद्धा दूध उत्पादकांना 4 पैसे जास्त कसे मिळतील, अनेक सुविधा कशा मिळतील, दूध दराच्या व्यतिरिक्त कसे अनेक आपल्याला बोनस किंवा वाढीव पैसे कसे देता येतील यासाठी अतिशय पारदर्शी कारभार या संचालक मंडळाने करावा अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी नामदार आपण दिली. आज जो विषय मांडला तो जर आता बोलतो तो फार घाईत होईल. तर माझी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणूक आहे, परत मला त्यांना पाठीत पाहून जाणार आहे. त्यामुळे त्यानंतर आपण त्याच्या वेळेला या पॅनलची रचना होईल. तर जिल्ह्याच्या नेते मंडळींना आपण एकत्र घेऊन बसू. आपण चांगला मार्ग काढण्यासाठी आता आमचं माझं तर मी सगळ्यांना सांगतोय, आमचे राष्ट्रपती ज्याला भेटत त्याला 125 ते 317 वाटतं त्याकडं तर तुला उमेदवार असं माझं सरांचं सांगणं असते. तसं मी काय सांगणार नाही, परंतु राष्ट्रवादीच्या ती आपली वडापात कमी व्हावी म्हणून एक फॉर्म्युला टाका. 125 मतं असले तर तुला उमेदवार. तर बदलून शेवटी गेली ते संख्येत असतं. निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे की लोकांचा विश्वास आणि आपली संख्या यावर आपण निवडणुका जिंकत असतो. आता गेल्या 2 वर्षामध्ये 3 कारखाने माझ्या नेतृत्वाने लढले गेले. 3 कारखान्यामध्ये आपला विजय झाला. दुधंगा वेदंगा सहकारी शाखेची निवडणूक पहिल्यांदा झाली. माझ्या आणि किती पाटांच्या नेतृत्वाखाली काढलेला प्रचंड मताने समाजाने निवडून दिलं. आज संपूर्ण देशामध्ये जास्त एफआरपी देणारा कारखाना पुन्हा दुधंगा वेदंगा कारखाना ठरलेला. आता आपला आजरा आणि गडिंग्लज जे दोन्ही अडचणीचे कारखाने होते त्या दोघांही कारखान्याच्या संचालक मंडळाने आमच्यावर विश्वास व्यक्त केला आणि सत्ता दिल्या. आजऱ्यामध्ये गेल्या वेळेला कमी क्रसिंग झालं, त्यांना आपला रस्ता चालू होता, वाहनांच्या फार मोठ्या अडचणी येत होत्या. 90 दिवस कारखाना चालला. आता 3 महिने कारखाने चालणार आणि 9 महिने बसून जर आपण पगार द्यायला लागलो तर कुठलाही कारखाना हा आर्थिक सुबत्तेमध्ये येणार नाही. परंतु यावर्षी चांगला पाऊस पडलेला आहे, रस्ता पूर्ण झालेला आहे. मला तर गडिंग्लजला ते आजरा कधी आलं मला कळालं नाही, कारण 5-10 मिनिटातच मी गडिंग्लजपासून आजऱ्याला आलो. सुधीर मधूला त्याहीपेक्षा अंगोटीला लवकर जातो, म्हणजे रस्ता एकदम चांगला झालेला आहे. त्यामुळे वाहतूक यावेळा चांगली होईल, चांगला सीझन होईल आणि इको सेन्सिटिव्ह झोनची या कारखान्याची अडचण येणार आहे ती कसल्याही परिस्थितीत दूर करणं याचे महत्वाचं आहे. त्याच्या आपल्या कारखान्याचा विस्तार वाढवणं, कार्यक्षमता वाढणं, डिजिटल आणि कोजनरेशन होणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून प्रसंगी कायदे तज्ञांच्या चर्चा सुरू आहे. आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल. ज्यावेळा कारखाना स्थापन झाला त्यावेळा इको सेन्सिटिव्ह नव्हता. जे पूर्वी कारखाने जे स्थापित झालेले आहेत त्या 25-30 वर्ष चालत आहेत त्यांच्या प्रगतीला हा अडचण येता कामा नये. ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि यातून आपल्याला मार्ग काढावा लागेल. हे मला विश्वास देतो काही दिवसांमध्ये यातून आम्हाला मार्ग निघेल आणि 5,000 टनाचा काळाचा कारखाना आणि डिजिटल आणि कोजनरेशन करण्यासाठी मी आमची जिल्हा परिषदेची बँक त्या संचालकाच्या मागे काम करून उभं राहील असा विश्वास मी व्यक्त करतो. गडिंग्लजमध्ये पहिला प्रयोग आमचा फसला शांपूरकर डॉक्टरांचा. आता भाई पदाधिकारी चेअरमन झालेले आहेत. नंतर त्यांनी सीझन चालला, आता सुद्धा सीझन चांगला चालू होतील. तिथं सुद्धा कोजनरेशन करणं, 5,000 कारखाना करणं आणि डिस्ट्री तिथं आहे तिचा विश्वास करण्याचं काम आम्हाला भविष्यात करावं लागेल. तुम्ही त्या सभासदांनी विश्वास ठेवून त्या सगळ्या सहकारी संस्था आमच्यावर सोपवलेले आहेत. त्यांच्या विश्वासात न जाता काम
त्या दोन्ही कारखान्याच्या तिन्ही कारखान्याचे संचालन मंडळाने करावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आज नामदेवराव तुमचं संजय त्यानंतर आपले सर्व राजू गोलम असतील या सर्वांकडून नमस्कार आभार मानतो, धन्यवाद देतो की एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज आहात. आपलं सर्वांचं दर्शन या निमित्ताने झालं. अजून निवडणुकीला जो 8-9 महिन्याचा कालावधी आहे, फक्त आता रेल्वे बुकिंग चालू आहे. तिकीट बुक करून 9 महिन्याचा प्रवास आहे. तर आता आपण बुकिंग केलेलं विसरू नका आणि लक्ष ठेवा. गेल्या वर्षी रवींद्र साहेबांचे सर्व मंडळी असतील, सर्वांनी मिळून आपल्याला पुन्हा एकदा या गोकुळमध्ये सत्ता आणायची आहे आणि पुन्हा एकदा या दूध उत्पादनाचा बदल करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं याची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. अल्बर्ट डिसोझा साहेबांच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्याचं दुःख मी समजू शकतो. आता पुन्हा अल्बर्ट साहेब आता ही चूक होणार नाही याची काळजी आपण घेऊ आणि तुम्हाला न्याय करता देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करू. विश्वास मी या निमित्ताने करून मी आपली रजा घेतो. जय महाराज.